नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. आपल्याला 90 दिवसात आपला स्कोर कसा बूस्ट झाला पाहिजे, कसं 150 पेक्षाही जास्त तुम्ही मार्क घेतले पाहिजे, याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या 90 दिवसाच्या प्लॅनमध्ये काय काय करायचं या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सो नमस्कार फ्युचर इंजिनियर्स, MSTCET 2026 PCM एक्झाम जी काही एप्रिल आणि मेमध्ये होणार आहे, फक्त 90 डेज. ओके, 90 डेज पकडून घ्या. ओके, आजपासून जर पकडलं आपण, ठीक आहे, आत्ताच 120 मार्क्स. ठीक आहे, हे कसे घ्यायचे हे आपल्याला प्लॅन करायचं आहे 160+ पेक्षाही जास्त. ओके, म्हणजे जे काय आता तुमचे 120 मार्क आहे, तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे ज्या स्ट्रॅटेजीने चाललं, ओके, तुम्ही इतके कव्हर करणार. परंतु आपण बूस्ट कसे करायचे या सविस्तर आपण गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, डे 1 to 30 म्हणजे या दिवसात काय करायचं आहे. ओके, तुम्हाला जो काही मोमेंटम आहे तो बिल्डअप करायचा आहे. ओके, आणि कॅलेंडर वाईज तुम्हाला मी गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. फेज 1 आपल्याला सिलेबस आणि फॉर्म्युला मास्टरी करायचं आहे. वेळ नाही राहिला. ओके, मॅक्सिमम जिथं तुम्ही कुठं शिकत असाल सिलेबस झालेला आहे, तुम्हाला टोटल सिलेबस कव्हर करायचा आहे आणि फॉर्म्युलावर मास्टरी करायचं आहे या जानेवारीमध्ये. हे लक्षात. ओके, बघा 7 ते 8 घंट्याचा तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे. ओके, बघा इन द इव्हिनिंग, सकाळी कधी पण नेहमी थोडासा हार्ड टॉपिक घ्यायचा, हार्ड चॅप्टर घ्यायचा, हार्ड सब्जेक्ट घ्यायचा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रोटेशनल मोशन घेतला, जो काही 7% रोल प्ले करतो इन द सब्जेक्ट ऑफ फिजिक्स. ठीक आहे, त्यामध्ये थेअरी प्लस 50 MCQs टार्गेट ठेवायचं आपल्याला. ओके, मग 9 ते 11 या सेक्शनमध्ये काय करायचं तुम्हाला. बघा जसं 6 ते 8, 9, 1 घंट्याचा गॅप दिला आहे, तुम्ही काही करू शकता तिथं. ओके, 9 ते 11 मध्ये बघा केमिस्ट्री आपण सब्जेक्ट घेतला, थर्मोडायनामिक्स. ओके, पी ब्लॉक झाला 8%, जो काय म्हणू शकतो ज्याचे पर्सेंटेज आहे, म्हणजे इतक्या पर्सेंटेज येऊ शकतो तो केमिस्ट्रीमधून. ओके, रिॲक्शन प्लस तुम्हाला शॉर्टकट्स काढायचे. ओके, याच्यात आफ्टर दॅट 12 ते 2 मॅथमॅटिक्स घेतला आपण, इंटिग्रल 3D जॉमेट्री, जो ज्याचा वाटा 11% आहे. ओके, 40 PYQ सॉल्व करायचं तुम्हाला. ओके, बघा 4 ते 6 रिव्हिजन्स प्लस वीक नोट्स, जिथं जिथं म्हणजे तुमच्या अडचणी आहे, ज्या भागात तुम्ही कमी पडता. ओके, आणि 8 ते 9 मध्ये बघा 1 hour सेक्शनल मॉक द्यायचा तुम्हाला अल्टरनेट सब्जेक्टसोबत. याचं लक्षात. हा जर तुम्ही एक संपूर्ण जर टाइम टेबल ठेवला तर काही मोठी गोष्ट नाही. आणि या 30 दिवसात तुम्हाला संडेला काय करायचं, फुल PCM मॉक 180 मिनिटांचा एरर अनालाइज नोट. ओके, सगळं तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आहे. ज्या तुमच्या चुका झाल्या, तुम्ही काय गोष्टी अनालाइज केला, 70% ॲक्युरेट टार्गेट. याच्या लक्षात. या जर गोष्टी केल्या तर तुमचं त्या क्रिएट होईल. अरे, ॲनालिसिस आणि एरर ॲनालिसिस अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे इव्हन तुम्ही असं करायला पाहिजे की जो क्वेश्चन समजा चुकला किंवा जो तुम्हाला क्वेश्चन आलेला नाही, ओके, तो एकदा सोडून पाहायचा परत एकदा. ओके, एरर ॲनालिसिसची एक नोटबुकच तयार करायची आहे तुम्हाला. ओके, आफ्टर दॅट 31 ते 60 दिवसात आपल्याला इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, बघा आपल्याला फेज 2 मध्ये काय करायचं आहे, PYQs. ओके, आणि स्पीड बूस्ट करणे आली इथे आपल्याला. ओके, फरवरी मार्च म्हणजे 8 ते 10 घंट्याचं तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे दररोज. बघा सकाळी 3 घंटे हाय वेटेज घ्या, फिजिक्स, वेव्ह, केमिस्ट्री झालं, इलेक्ट्रोमेकॅनिक्स, मॅथमॅटिक्स झालं, प्रॉबॅबिलिटी. जिथं जिथं अडचण आहे हाय वेटेज टॉपिक्स घ्यायचे आहे तुम्हाला, या लक्षात. ओके, आणि दुपारी 100 मिक्स MCQs पर डेज. ओके, टार्गेट आणि मार्वल अशा प्रकारचे तुम्ही बुक्स यूज करू शकता. आणि मार्केटमध्ये आजकाल खूप सारे बुक्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. ठीक आहे, संध्याकाळी 2 घंटे तुम्हाला मॉक रिव्ह्यू करायचा आहे. ठीक आहे, टाइम पर क्वेश्चन लेस दॅन 1 मिनिट राहते, लक्षात ठेवायचं तुम्हाला. रात्री फॉर्म्युला जो काही फ्लॅश कार्ड राहते, ओके, 20 मिनिटाच्या तुम्हाला दररोज रिवाईज करायचं, स्टडी करायचं. ओके, बघा बावीकली म्हणजे या ह्याच्यात तुम्हाला म्हणजे वीकली 2 मॉक टेस्ट जर देता आला तर खूपच चान्स. ओके, ड्रॉपरसाठी. ओके, कारण की त्यांच्याकडे खूप वेळ आहे. 60% जो काही क्लासचा सिलेबस आहे, 40% क्लास सिलेबस. 7 सर झोप, 30 मिनिटं चालणे खूप महत्त्वाचं आहे. येत्या लक्षात तुम्हाला 7 घंटे झोपायचं आणि 30 मिनिटे चालायचं आहे तुम्हाला. येत्या लक्षात. ओके, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे इथं 7% 12वीतला आणि 40% 11वीचा सिलेबस तुमचा इथं कव्हर होऊन जाणार. लास्ट 30 डेज, लास्ट मंथ बनवू शकतो. ओके, एकदम इथे बूस्ट परफॉर्मन्स पाहिजे तुमचा. ओके, एक्झाम ज्याचा प्रॅक्टिस पाहिजे. मार्च एप्रिलमध्ये क्वालिटी 10 घंट्याचा तुम्हाला अभ्यास करायचा. ओके, रोज एक फुल सकाळी मॉक टेस्ट द्यायचा आहे, प्लस संध्याकाळी काय चुकीचं केलं काय नाही, आपण जी काही एरर अनालिसिसची बुक केली होती त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहायच्या आहे. 80% मॉक, 20% टॉप रिपीटेड टॉपिक्स घ्यायचे आहे तुम्हाला. ओके, 20% तुम्हाला फोकस कुठे करायचं आहे बघा, रिपीटेड टॉपिक्सवर. ओके, सेशन एक आधी आठवडा. ओके, लाईट रिव्हिजन्स करायचा आहे, नवीन काही नाही. स्ट्रॅटेजी, केमिस्ट्री पहिला 30 मिनिट, फिजिक्स 55 मिनिट, मॅथ्स इझी हार्ड स्प्लिट करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी. ठीक आहे, प्रो टिप्स, नो निगेटिव्ह मार्क. सर्व 150 क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे 99%साठी म्हणा, किंवा 160 तुम्हाला जो काही तुमचा स्कोर बूस्ट करायचा आहे त्याच्यासाठी.
इथं लक्षात. ओके, काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे, ॲनालिसिस स्किप, हे असं करू नका. इथं लक्षात. ओके, आणि 11वी विसरायचं नाही, 20% सिलेबस तिथनं येत आहे. इथं लक्षात. म्हणजे पर डे काही नाही काय तुम्हाला 11वीचं बूस्ट ठेवायचं आहे. ठीक आहे, टॉप रँक, एरर लॉगबुक, वीकली पर्सेंटाईल ट्रॅक करायचं तुम्हाला. तुम्ही CUP किंवा VGTIसाठी रेडी होता या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर. आणि CUP आणि VGTI म्हणजे जर नंबर लागत असेल तर काही पाहायचं काम नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला नक्कीच तुमचा करंट स्कोर सध्या काय येतो आणि तुम्हाला कोणता स्कोर म्हणजे काय म्हणू शकतो तुम्हाला मिळवायचा आहे ओके फायनल एक्झाममध्ये, नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्यावर काही नाही काही तुम्हाला सोल्युशन म्हणा, सजेशन नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, 90 दिवस तुमचा रँक आजपासून तुम्हाला सुरू करायचा आहे. या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या मी, जर व्यवस्थित जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर काही मोठी गोष्ट नसते. आणि मोठी गोष्ट नसते जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत ती मोठी असते. एकदा आपण सुरुवात केली की ती गोष्ट लहानच होत जाणार आहे ना. हे लक्षात. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.